हा रहस्यमय वाडा राजस्थानमधल्या एका छोट्या गावात होता. याचीच ही आजची गोष्ट आहे. एकेकाळी भव्य असणारा वाडा, ज्याला भूल भुलैया पॅलेस म्हटलं जायचं, आता जीर्ण झाला होता. भिंतींची पडझड झाली होती. वाडा शापित आहे, ते वाड्यात भूत आहे, अशा खूप गोष्टी गावात बोलल्या जायच्या. झालं असं की बोल्ड फोटोग्राफर अंकिताला एक निनावी पत्र आलं. ती मुंबईत राहणारी असली तरी फोटोशूटसाठी निरनिराळ्या शहरात जायला आणि नवीन जागा एक्सप्लोअर करायला तिला खूप आवडायचं. तिला आलेल्या पत्रात या भूल भुलैया पॅलेसबद्दल लिहिलं होतं आणि ही शूटसाठी खूप छान हिस्टॉरिकल साईट असल्याचं लिहिलं होतं. अंकिताला वाड्याबद्दल कुतूहल वाटलं. तिने तिथे जाऊन ही जीर्ण वास्तू पाहण्याचा निर्णय घेतला. ती दुसऱ्याच दिवशी निघाली. गावात पोचल्यावर तिला सहजपणे वाड्याबद्दल माहिती मिळाली. पण तिला तिथे का जायचं आहे हे गावकऱ्यांना समजलं नाही. त्यांच्या चेहऱ्यावर भीती होती, पण तिने त्याकडे दुर्लक्ष केलं. वाड्याचा गेट तिने उघडला तेव्हा करकर आवाज झाला. एव्हाना संध्याकाळ होत आली होती आणि ही फोटोशूटसाठी योग्य वेळ होती. लांबलचक सावल्या अंगणात पसरू लागल्या होत्या. अंकिता वाड्याच्या सर्व खोल्यांमधून फिरून आली. भिंती जुनाट झाल्या होत्या, पण बऱ्यापैकी मजबूत होत्या. त्यावर कसलीशी पेंटिंग्ज होती आणि जुन्या पद्धतीचं फर्निचर होतं. फर्निचरवर धुळीचा थर पसरला होता. फक्त अंकिताच्या हिल्सचा आणि खिडकीतून अधूनमधून येणाऱ्या वाऱ्याचा आवाज येत होता. भल्या मोठ्या हॉलमध्ये अंकिताने तिचा कॅमेरा सेट केला. त्या शांततेत प्रत्येक आवाज मोठा वाटत होता. तिने मनसोक्त फोटो काढले. तिला माहीत नव्हतं की तिच्या लेन्समध्ये वाड्यात वावरणारं इतरही काहीतरी कॅप्चर होत आहे. ती कॉरिडॉरमधून आणि सर्व खोल्यांमधून जाऊन फोटो काढत होती. एकेकाळच्या विलासी भव्य खोल्यांना आता उतरती कळा लागली होती. काळाच्या ओघात त्या आता नष्ट होऊ लागल्या होत्या आणि तरीही अंकिता त्यात भग्न झालेल्या भिंती नाही तर इतिहासाच्या स्मृती शोधत होती. रात्र होत आली. त्या भूल भुलैयामधून फिरताना अंकिताला काहीतरी कुजबूज ऐकू आली. ती गूढ कुजबूज होती. पुरातन प्रेमकथा, विश्वासघात आणि शापाची, ज्याने कितीतरी आत्मे वाड्यामध्ये जखडून ठेवले होते. अंकिताला कळून चुकलं की निनावी पत्राद्वारे इथे आलेलं बोलावणं हे तिच्या फोटोशूटसाठी नाही तर कदाचित इथल्या आत्म्यांनी केलेली आज्ञा होती. पण ती सहजपणे पळ काढणाऱ्यातली नव्हती. कसल्याशा तंद्रीत तिने कुजबुजणाऱ्या आवाजाचा पाठलाग केला आणि ती एका आधीच येऊन गेलेल्या खोलीत पोहोचली. पण आधी लक्षात न आलेला एक गुप्त दरवाजा तिला पडद्यामागे दिसला. तिने पुढे होऊन दरवाजा उघडला. करकर आवाज होऊन जसा दरवाजा उघडला तशी हवेत थोडी धूळ उडाली. पलीकडे अंधारी पोकळी होती. अंकिता अजूनही तंद्रीतच होती. तिने अंधाऱ्या पोकळीत पाय ठेवला. काळोखाला डोळे थोडे सरावल्यावर कळलं की ती एका गुप्त खोलीत होती. खोलीच्या मध्यभागी एक जुनी पण भक्कम अशी पेटी होती, ज्यावर बारीक नक्षीकाम केलं होतं. तिने पुढे होऊन पेटी उघडली. त्याबरोबर दरवाजातून जोराची वाऱ्याची झुळूक आली.
खोलीतला अंधार अजून गहिरा झाला आणि त्या काळोख्या अवकाशात वाड्यातल्या सर्व आत्म्यांनी आपला आकार प्रकट केला. ते एक प्रेमी युगुल होतं, ज्यांना पुरातन शापाने अखंड काळासाठी या वाड्यामध्ये जखडून ठेवलं होतं. भूतकाळात घडलेल्या सर्व घटना एका चित्रपटाप्रमाणे अंकिताने त्या खोलीत पाहिल्या. प्रेमाला विरोध, दगाबाजी, शाप, बदला यांनी वेढलेला इतिहास भूलभुलैया वाड्यात अंकिताने पाहिला. अंकिताची तंद्री आता पूर्ण उतरली होती. तिला जे दाखवायचं होतं ते दाखवलं गेलं होतं. प्रेमी युगुलाचं दुःख पाहून तिला भरून आलं. तिने त्यांना शापातून मुक्त करायचं ठरवलं. नंतर तिने संपूर्ण वाडा ढुंडाळला आणि अजून काही माहिती घेता येते का ते पाहिलं. जवळच्या लोकांनी केलेल्या विश्वासघाताची माहिती तिच्या हाती पडली. तिला शापाची पूर्ण कल्पना आली. जसं अंकिताला सत्य कळू लागलं, वाड्यामध्ये चैतन्य पसरलं. विस्मृतीत गेलेली धून वाड्याच्या भिंतींनी आज पुन्हा ऐकली. प्रचंड क्लेशातून गेलेले आत्मे आपल्या शांतीच्या प्रवासाला लागले. शापातून जशी मुक्तता झाली, तशी वाड्यामध्ये जखडलेल्या सावल्या हळूहळू विरळ होऊ लागल्या. पहाट होत आली तेव्हा अंकिता अंगणात उभी होती. उगवणाऱ्या सूर्याची किरणं वाड्यात शिरली. असा वाडा जिथे कधी काळी भीतीदायक सावल्या होत्या. भूलभुलैया पॅलेसमध्ये आता काहीही भुताटकी नव्हती, तर हा वाडा आता माणसाच्या जिद्दीची साक्ष देत होता. गावात जसं अंकिताच्या कामगिरीबद्दल सर्वांना समजलं, तसं एकेकाळी दुर्लक्षिलेला हा वाडा आता आशा आणि लावण्याचा प्रतीक बनला. टुरिस्ट आता या वाड्याला भेट देऊ लागले. त्यातील सौंदर्याचा आस्वाद घेऊ लागले. दुःखाची गोष्ट सांगणारी एकेकाळची कुजबूज आता विजयाची प्रतिध्वनी ऐकवत होती.